बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पान मसाल्यासह प्रतिबंधित पदार्थांविरोधात कठोर कारवाईचे आदेश अन्न औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेत। सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांवर म्हणजेच संपूर्ण पुरवठा साखळीला मोका लावला जाणार आहे। याबाबतचा आदेश आज पारित झाल्यानं व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। अन्न औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाका लावलाय। औषध दुकानं, वडापाव, हॉटेल उद्योग, तेल उद्योग, दुधासह भेसळखोरांविरोधात मोहीम उघडली आहे। आता मुंडे यांची वक्रदृष्टी गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याकडे वळली आहे। यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांपर्यंत कारवाईचं मर्यादित स्वरूप होतं। आता मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या पदार्थांच्या विक्रीविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे। गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पान मसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे। पण अवैधपणे हा व्यवसाय सुरूच आहे। आता तुकाराम मुंडे यांनी या अवैध व्यवसायाच्या संपूर्ण साखळीवर घाव घालण्याचा निर्णय घेतलाय। बनावट कागदपत्र, बेनामी व्यवहार, गोदाम चालक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते, उत्पादक, वाहतूकदार आणि आंतरराज्यीय पुरवठा साखळीच्या माध्यमातून प्रतिबंधित पदार्थांचा व्यवहार चालतो। त्यामुळे या संपूर्ण साखळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय मुंडे यांनी घेतलाय। आज याबाबतचा GR जाहीर करण्यात आला। प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणारी साखळी म्हणजे संघटित गुन्हेगारी मानली जाते। त्यामुळे केवळ विक्रेत्यांवर नव्हे तर संपूर्ण नेटवर्कला मोका लावला जाणार आहे। त्यामुळे जामीन मिळणंही मुश्किल होणार आहे। तुकाराम मुंडे यांच्या या धडाकेदार निर्णयामुळे प्रतिबंधित पदार्थांचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांना धडकी भरली आहे।